विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी आपण या दिले। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण की मित्रांनो बघा शेतकऱ्यांसाठी आता पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप हे सुरू झालेला आहे। शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आता बातमी आलेली आहे, कारण की मित्रांनो बघा पीक विम्याचा 75% आता हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। बघा मित्रांनो पहिला टप्पा तर बघा शनिवारी बघा कालच हे जमा झालेला आहे, आणि आता बघा आज बघा रविवार असल्यामुळे बघा आज आता हे दुसरा टप्पा आता वाटपाला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा ही रक्कम आता बघा हेक्टरी प्रमाणे असणार आहे। बघा हेक्टरी 40,000 रुपये प्रमाणे आता तुम्हाला लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये आता हे खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मित्रांनो बघा ही बातमी आता वृत्तपत्रामधूनही समोर आलेली आहे। बघा पेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे की ज्यामुळे बघा शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे म्हणजेच की खुशीचे वातावरण सुरू आहे। बघा शेतकरी आता खूप दिवसापासून आज जमा होणार उद्या जमा होणार अशा बातम्या ऐकून वैतागले होते। आता बघा ही बातमी नाही तर आता ही पेपरमधून बातमी आलेली आहे, आणि आता शेतकरी आता खुशीने नाचू लागलेले आहे। शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता की बघा 2022, 2023, 2024 आणि मे महिन्यातील बघा 2025 या 3 वर्षाचा पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे, आणि तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता। मित्रांनो बघा पीक विम्याचे वाटप सुरू झालेले असून आता प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। म्हणजेच की आता बघा सकाळपासूनच टाकण्यात आलेले आहे। बघा 153 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही आता नक्की एकदा तपासा, कारण आता मित्रांनो बघा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे, आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्याची नावे आता यादीत आहेत। बघा मित्रांनो मागील 3 वर्षाचा 2022, 2023, 2024, 2025 मित्रांनो बघा पीक विमा एकत्रितपणे आता दिला जात आहे। बघा 2 ते 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे, आणि हा जो पीक विमा आहे खूप जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणाला तर बघा आता कोणत्या पिकांना किती मिळणार आहे मित्रांनो बघा जर तुम्ही 2022, 2024 किंवा 2025 या सालामध्ये कोणत्या जरी पिकाचा पीक विमा काढला असेल तर तो पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो बघा हा जो पीक विमा आहे कोणत्या पिकाचा किती आता पीक विमा हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे, तर मित्रांनो बघा जर तुम्ही भाताचा पीक विमा काढला असेल आणि तुम्हाला आता इथे भाताचा जर मंजूर झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये असे मिळणार आहे। आणि बघा त्यानंतर बघा ज्वारीचा जर पीक विमा काढला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 33,000 रुपये असे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। लक्ष देऊन बघा मित्रांनो कोणत्या पिकांना आता किती मिळणार आहे। त्यानंतर बघा बाजरीसाठी मित्रांनो बघा 32,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। त्यानंतर भुईमुग जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 45,000 रुपये, तसेच बघा सोयाबीन जर असेल तर 55,000 रुपये, तसेच बघा मूग असेल तर तुम्हाला 28,000 रुपये, तसेच बघा उडीद असेल तर 25,000 रुपये, तसेच बघा तूर जर असेल तर 47,000 रुपये, तसेच बघा कापूस जर असेल तर 60,000 रुपये, आणि मका असेल तर 36,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला असे या ठिकाणी आता खूप सारी रक्कम तुमच्या डीबीटी अकाउंटमध्ये बघा डीबीटी अकाउंटमध्ये तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मित्रांनो बघा हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 तसेच आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे। बघा 2022 पासून ते 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे। बघा काल पहिला टप्पा जमा झाला असून आज बघा दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचे वाटप हे सुरू झालेले आहे। आणि बघा कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सुद्धा सांगितलं आहे की आता बघा मित्रांनो यांनी सुद्धा
सांगितलं आहे की बघा ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना बघा कालच हे पैसे मिळालेले आहेत. बघा आता बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी 100% मिळणार आहे, ही रक्कम जमा केली जाणार आहे. बघा दत्ता भरणे मामाने सुद्धा सांगितलं आहे की बघा काल बऱ्याच शेतकऱ्यांना बघा ज्या शेतकऱ्यांचे पोस्ट ऑफिसमध्ये बँक खाते खोलून ठेवले असेल तर त्या शेतकऱ्यांना कालच पैसे मिळाले असतात. कारण की हे बघा मित्रांनो, या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर पैसे हे लवकर तुमच्या बँकेमध्ये जमा होत असतात आणि जर तुम्ही बाकीच्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला आज या ठिकाणी 100% ही रक्कम जमा केली जाणार आहे. मित्रांनो बघा डीबीटीने पैसे येत असतात. डीबीटीने पैसे येत असतात म्हणजेच की बघा डीबीटी सर्वात अगोदर तुमच्या पोस्ट ऑफिस बँकेमध्ये डीबीटीने पैसे सर्वात अगोदर येत असतात आणि बाकीच्या बँकेला थोडा टाईम लागत असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आज 100% तुमच्या रक्कम ही जमा केली जाणार आहे, तुमचं कोणत्या पण बँकेमध्ये खाते असू द्या. आणि आता मित्रांनो बघा 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांनी विमा भरला होता त्यांना बघा 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वीच आता सरकारकडून आलेली आहेत. बघा शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना या ठिकाणी 30-35 हजार रुपये असं या ठिकाणी एवढी रक्कम आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे. बघा शेतकरी म्हणत आहे की आम्हाला 10,000 मिळू द्या, 15,000 मिळू द्या, अशी शेतकऱ्यांची जे काय मर्यादा होती तर या ठिकाणी शेतकऱ्यांना खूप जास्त रक्कम आता या ठिकाणी मिळणार आहेत. बघा मित्रांनो कृषी विभागाने सुद्धा सांगितलं आहे की केंद्र सरकारकडून बघा 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता. त्यामुळे बघा सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप जास्त रक्कम या ठिकाणी मिळणार आहेत. आता मित्रांनो बघा गेल्या 2 दिवसात बघा 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहेत आणि आज दुसऱ्या टप्प्याचे उरलेले सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे. बघा जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका. बघा कारण आता डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून द्वारे हे पैसे येत असतात, त्यामुळे थोडा उशीर लागतो. बघा मी पहिले सुद्धा सांगितलं होतं की बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये बँक खाते असेल तर तुम्हाला लवकर पैसे येत असतात आणि बाकीच्या बँकेमध्ये पैसे येत नाही, थोडा टाईम लागतो. त्यामुळे मित्रांनो बघा कालपासून पैसे पहिला टप्पा जमा झालेला आहे आणि आज दुसऱ्या टप्प्यामध्येच की आज दुसरा टप्पा वाटप केला जाणार आहे दुपारच्या नंतर. आणि मित्रांनो बघा कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. बघा आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक वेग लागणार आहे. म्हणजेच की आता खूप जोरात पैसे येणार आहेत. त्यामुळे पटापट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खूप सारी रक्कम हे जमा केली जाणार आहे. आणि बघा आज या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार आहे. मित्रांनो बघा आता कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे की आता या 16 जिल्ह्याची यादी आता बँकांना दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण बघा ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली नाही, बघा ज्यांनी खूप साऱ्या शेतकऱ्यांची महत्त्वाची कामे केली नाही मित्रांनो, इथे बघा क्रेडिटचा मेसेज सुद्धा आलेला आहे आणि खूप शेतकऱ्यांना बघा काहीतरी शेतकऱ्यांना 58,000 रुपये या ठिकाणी मिळालेले आहे. शेतकरी मित्रांनो बघा एवढी सारी रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे. तसेच बघा त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. बघा खूप ज्या शेतकऱ्यांनी कामे केली नाही त्यांनाच हा लाभ मिळणार आहे, सरकारने सांगितले आहे. आणि बघा सरकारने कोणत्या अटी घातल्या आहेत बघा हे आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. बघा 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर होतच आहे आणि आता कोणत्या अट सरकारने लावलेल्या आहे बघा मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी बघा पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे की आता त्यांनी 2 महत्त्वाचे कागदपत्रे जमा करावीत. बघा ती जमा केल्यावर त्यांना 100% पीक विमा मिळेल. बघा राज्य सरकारने यासाठी बघा 3,178 कोटी रुपये हे मंजूर केलेले आहेत. आणि मित्रांनो बघा आता त्यानंतर बघा जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर आता तुम्ही खालील गोष्टी तपासणे आवश्यक आहे. म्हणजेच की बघा तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेलं आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तसेच तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडला आहे का, हे महत्त्वाचं तुम्हाला काम या ठिकाणी पाहून तपासून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो बघा जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊनही तुम्हाला त्याचा मेसेज येणार नाहीत. बघा ही कामं पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा आता वाटप सुरू झाला आहे आणि आज जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे. बघा त्याची यादी बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. बघा पुणे आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, लातूर आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे. तर मित्रांनो बघा हे एवढंच साऱ्या जिल्ह्यांमध्ये दुसरा टप्पा हे जमा केला जाणार आहे. बघा ज्या शेतकऱ्यांनी बघा KYC कंप्लीट केली आहे त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो बघा ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांबरोबर माहिती नक्की शेअर करा आणि अशाच जेन्युइन माहितीसाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद, भेटू पुढील अपडेटमध्ये.